सन्माननीय किशोरजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार देऊया जितेश या खेळाडूला. आदिवासी सेना आणि नक्कीच पालघर जिल्हा सरचिटणीस म्हणजेच आमचे भाऊजी किरणजी गायकर याच्यासोबत असतात आणि नेहमीच या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी सेना सरचिटणीस हे 500 रुपयाचं पारितोषिक देखील आहे ते नागली टीमचं. नक्कीच पाहुण्यांचा आदर सत्कार आणि मान सन्मान शाही सन्मान देखील आपण करूया. 2 मिनिटं फक्त मॅच थांबवा. नक्कीच किशोरजी ठाकरे साहेब अगदी आपण बघितलं तर किशोरजी ठाकरे साहेब त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र राजजी ठाकरे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान करूया. आदिवासी सेना पालघर जिल्हा सरचिटणीस जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी आपण बघतोय ह्या पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय. अमूल्य अशी भेट ही साहेबांची आणि नक्कीच मला वाटतं की आज राज यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा. पूर्ण हो तुमच्या इच्छा खुले होतील सगळे तुमचे मार्ग. आज या तुमच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही टायगर स्पोर्ट्स भिववाड्याच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा राज तुम्हाला असतील. आणि नक्कीच पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय. सध्या तरी आपण बघितलं तर मग किशोरजी ठाकरे साहेब आपले आभार. नक्कीच आपण या भेट दिली स्पर्धेला. मैदानाच्या मध्ये नक्कीच पंच देखील सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृष्ण असतील आता जे उतरलेत जयेश परले आणि विकास सरवटे. विकास सरवटे यांना बघितलं आपण तर एक मॅजिकल खेळाडू आहेत. चांगले व्यक्तिमत्व. तसेच पालघरमध्ये आपण बघितलं तर एक गीतकार आहेत संगीतकार आहेत आणि कशी त्यांनी गाणी देखील बनवलेत आणि का गाणी देखील आपण ऐकली असतील विकास सरवटे यांची. तर जयेश आणि विकास आता ॲज अ क्रिकेटपटू आपल्याला म्हणून पाहायला मिळतात सध्या तरी. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. व्हेरी ऑल द बेस्ट. कारण की एका बाजूने टीम काजू पण आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या बाजूने शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा पेल्लार टीम. पहिला चेंडू भरपूर खराब चेंडू हाताळला जातोय. पंच इथे आहेत फेम मध्ये. पंचाने सांगितलंय की वाईड आहे वन बाउन्स देखील आहे. मनीष यांचा प्रयत्न होता की बाउन्सरने स्वागत करूया जयेशचं परंतु जयेशचे ज्याप्रमाणे आपण बघितलं नाही की स्वागत न करतात स्वतःच सरप्राईज झालेत कारण की खराब चेंडू हाताळून इथे रेडी झालेत तयार झालेत. दुसरा चेंडू म्हणजेच पहिलाच असेल हा. कटचा फटका पाहिला पण अगदी स्लाइस झाला. बाडला चेंडू थांबणार नाहीये तिकडे. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर झालाय फरार आणि हा मिळेल फटका. चौकार 4. देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. थँक्यू. वेलकम बॅक. सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतोय टायगर ट्रॉफी 2025 सगळ्यांनी आपलं योगदान या स्पर्धेला दिलं आहे त्या सगळ्यांचा अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही स्वागत आणि आभार देखील व्यक्त करतोय कारण की त्यामुळेच आम्ही ही स्पर्धा उत्तम दर्जाच्या स्वरूपामध्ये या मैदानावर आयोजन आणि नियोजन करण्यामध्ये सफल झालोय. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला गॅप मोठा आहे जयेशच्या बॅटमधनं. हा मात्र तडाखा सलगचा दुसरा चौकार. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पार. 4.
थँक्यू डीजे. जसं म्हणतात ना की मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर घर बनते, मंदिर बनते, महल बनते. परंतु टायगर स्पोर्ट्स बेबी पाड्याने एकी केली आहे आणि टायगर चषक बनत आहे. त्याने दर्शवल्या गेले सुंदर आणि नेत्रदीप अशी स्पर्धा आज अगदी आपण बघितलं तर मग या तिसऱ्या दिवसामध्ये आज पोहोचलोय. जवळजवळ अगदी आपण बघितलं तर जवळच ग्रुप ग्रामपंचायत पोमणचं हे कार्यालय आणि भरपूर असे पाहुणे देखील तिथे आहेत. दरम्यान हापटून टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्याला मात्र उडवलंय. जयेश बॅट मधून हल्ला केलाय मोठा आणि हा चेंडू निघून गेलाय लॉंग लेग सीमारेषा पार. षटकार, मिळतील धावा 6. थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं तर ग्रुप ग्रामपंचायत पोमनचं मैदान आणि विद्यमान सरपंच सन्माननीय अशी आत्मारामजी ठाकरे साहेब आणि संपूर्ण आपण बघितलं तर मग सदस्य असतील की मग सगळे मेंबर्स तिथे उपस्थित आहेत आणि त्यांना देखील रिक्वेस्ट असेल की आपण देखील आपण या स्पर्धेला भेट द्या. या टायगर्स चषकामध्ये आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. फलकावर धावसंख्या आपण बघितली आहे ना तर 15च्या घरामध्ये पोहोचली आहे. दरम्यान आपण बघितला की कमबॅक डिलिव्हरीज हाताळल्यात. थोडासा मनीषने धावा खर्च केल्यानंतर काय करायचं होतं, कसं करायचं होतं आणि ते त्यांनी केलंय. शेवटचा चेंडू असेल परंतु 2 चौकार 1 षटकार. जयेश पुन्हा एकदा मागच्या दिशेने खाली क्षेत्र आहे तिकडे शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळेल हा देखील चौकार 4 आणि या 4 धावेने धाव फलक पोहोचले गेले तब्बल 19च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये 19 धावांची एक माफक मोठी सुरुवात शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा बाडा पेडलार या टीमला मिळाले. षटकाची झाली समाप्ती. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकामध्ये अगदी आलेल्या धावा आपण बघितल्या तर 19. आता बॉलिंग ट्रॅकवर येथील एक नौके खेळाडू गिरीश बारे ज्यांना आता मात्र षटक सोपवले गेले. दुसऱ्या क्रमांकाचा एक अपकमिंग यंगस्टर आणि सराव भरपूर चांगला आहे या यंगस्टरचा. त्याच्यावर आता विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासाला मात्र अगदी आपण बघितलं ना तो सार्थक ठरवेल का, कारण की डेब्यू करते आपल्या या क्रिकेटमध्ये. अगदी आपण बघितलं विकास सरवटे ज्याला आता पाहतोय आपण स्ट्राईक एंडकडे. गिरीश बॉलिंग ट्रॅकवर सेट झाले. जास्त वेळ देखील घेऊ नका, रिक्वेस्ट असेल. षटक क्रमांक 2. हा चेंडू हवेत पाहतोय इंदियर पटका फसतोय विकास यांचा आणि मनीष झेलच्या खाली. पहिली विकेट पहिल्याच बॉलवर डेब्यू करत असताना विकेटच्या सायने सुरुवात गिरीशची झाली आपल्या क्रिकेट कारकिर्दीची. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. अगदी जबरदस्त. मी टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील बघितलं की पहिलं डेब्यू मॅच खेळत असताना ना एक असा खेळाडू त्यांनी पहिला मॅच खेळला आणि पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच.
त्यानंतर ती त्याची पहिलीच सिरीज होती आणि त्याच स्पर्धेमध्ये तो उत्कृष्ट म्हणजेच मालिकावीराचा मानकरी ठरला. तो म्हणजे खेळाडू कोण होता त्याचा देखील मी उल्लेख करेन. अपील केली जाते यावेळेला. अगदी आपण पाहिलं तर काय घडलं जात आहे. डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेश बाद झाल्यानंतर विकास बाद झाल्यानंतर आले होते चंद्रकांत. कशासाठी या पंच नक्कीच ते देखील सांगा. हिट विकेटसाठी. हा अच्छा, बॉल स्टंपवर लागलाय की नाही. ओके ठीक आहे. बघा नक्कीच पायावर चेंडू लागून दिशा बदलली आहे. स्टंपवर नाही लागलाय. क्लिअर दिसतंय आणि साफ दिसतंय ऍक्शन रिप्ले मध्ये. धावपळक अगदी आपण बघितलं तर मग 20च्या घरामध्ये गिरीश चांगली गोलंदाजी करते कारण की 2 चेंडू फेकलेत, 1 विकेट त्याच्या नावी आणि 1 धाव दिली आतापर्यंत. म्हणजेच रायझिंग प्लेयर. समोरच्या दिशेने लॉर फुलटास होता कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणामध्ये खराब प्रदर्शन पाहायला मिळत आहे आणि त्याचा फायदा मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. धाव फलकाला मिळेल आकार. धाव फलक पोहोचेल चौकारच्या सायने 24च्या घरामध्ये. उल्लेख काय करत होतं की पहिल्या खेळाडूचं पहिली मॅच डेब्यू करणार आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा मानकरी ठरला होता. नक्कीच वैभव उद्धम तो खेळाडू होता कारण की सलग 3 मॅन ऑफ द मॅच त्यानंतर मालिकावीराचा किताब मात्र प्राप्त करणार तो खेळाडू ठरला होता. इथे अगदी आपण बघितलं रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, जोखीमभरा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षकाने पाठलाग जरूर चेंडूचा केला परंतु जोपर्यंत चेंडूची फेकी येईल तत्पर्यंत धावा मात्र मिळवल्या गेल्यात. संघाचा मात्र नक्कीच फायदा होत असताना पाहायला मिळतो इकडे. दोन धावा. फटका चांगला आहे, उंची कमाल आणि चेंडू चाललाय हवेच्या लाटांवर स्वार परंतु पकडलाय बाउंड्रीच्या जवळ. नाही झाला वेळाभार. विकेट क्रमांक 2 या ओव्हर मध्ये. जयेशला मात्र परतावा लागेल आता डगआउटच्या दिशेने. विकेट डाऊन. क्या बात आहे. अगदी आपण बघितलं तर कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. अंतिमच्या क्षणापर्यंत काय चेंडू त्याने कॅचअप केला. परंतु थोडंसं दृश्य त्या बांबूमुळे नक्कीच हातामध्ये कॅच कलेक्ट होईपर्यंत ते त्या अँगलने नाही झालं परंतु दुसऱ्या कॅमेरामॅनने भरपूर चांगल्या प्रकारे कलेक्ट केला होता. पुन्हा एकदा होत आहे. पुन्हा एकदा वारंवार मात्र विकेट डाऊन होताना पाहायला मिळत आहेत. अगदी अगदी इथे पाहिली विकेट टेकिंग गोलंदाजी होताना पाहायला मिळते. गिरीशच्या माध्यमातून 3 विकेट मात्र घेतले. धावफलक अगदी आपण बघितला फलकावर आहे ते म्हणजेच 26. षटक क्रमांक अगदी आपण बघितलं तर आता येथील गोलंदाजी करण्यासाठी दिनेश. या तिसऱ्या षटकामध्ये दिनेश कोल्हेकर, मनीष कोल्हेकर यांचा एक महागडा स्पेल होता परंतु त्यानंतर गिरीश वारेचा एक स्पेल पाहायला मिळाला. तिफायती विकेट टेकर 3 विकेट त्याच्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये आता 2 बॅटर्स आहेत. अगदी आपण बघितलं तर मग गणेश फरले नवीन आलेत का आता आतून नुकतं झाले. यस आणि आयडी चेंज झालेत. अजय आणि मग चंद्रकांत असतील.
ओव्हर नंबर 3. दिनेश पहिला चेंडू असेल. लेग स्टंपच्या जवळ चेंडू, फ्लिकचा फटका, सुंदर फटका, नेत्रविजय फटका, पाहता पाहता निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळेल हा पहिल्याच बॉलवर दिनेशच्या चौकार. अगदी आपण बघितलं तर इथे आणि चौकारांनी टीमची टोटल वाढते 30 धावा फलकावर. याही षटकाची सुरुवात बाउंड्रीने झाली आहे. दिनेश दुसरा चेंडू घेऊन आडवी बॅट मात्र जोरकस प्रहार केला जातोय. धाव एक तर मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, फेकी पाहतोय पण चेंडूची आली आहे परंतु 2 धावा वेगाने चित्त्याच्या चपळाईने तंदुरुस्त आहेत. रनिंग बिटवीन द विकेट विषयच अतिशय चांगला आहे. कॉलिंग होतं, तालमेल होता, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होत्या, नीट होत्या आणि त्यामुळेच धावा मात्र मिळते. परंतु ज्या प्रकारे आपण बघितले 3 विकेट आल्यानंतर देखील की धाव गतीवर थोडासा रोख लावण्यामध्ये, नियंत्रण लावण्यामध्ये अयशस्वी राहिली आहे टीम. आडवी बॅट यूज केले, हवेत चेंडू, चेंडूच्या खाली फिल्डर गिरीश. ओहो व्हाट अ कॅच. नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून दिलाय. अगदी काय झालंय, काय झालंय, कसं झालंय. बरोबर, फील्ड सेटअप. एका बाजूला तुम्ही एक्स्ट्रा खेळाडू ठेवू शकत नाहीये कारण की तुम्हाला 4-5 वाला कॉम्बिनेशन ठेवायचं आहे. तुम्ही जर 3 आणि 6 ठेवणार तर मग क्रिकेटच्या पटलावर ते मान्य नाहीये. अंपायर्स रन्स किती काढले, रन्स किती काढले, रन्स किती काढले अंपायर्स 2. ओके बघा, एक कॅच पकडला होता आणि क्रिकेटच्या पटलावर तुम्ही क्रिकेट नुसता खेळता पण क्रिकेटचे रूल्स देखील लक्षात ठेवायला हवा कारण की एका बाजूला जर फील्ड प्लेसमेंट 3 आणि 6 असेल तर मग तिकडे नोच असेल. बघितलं तर नक्कीच रिव्ह्यूची डिमांड केली अंपायरने फील्ड सेटअप बघण्यासाठी का. रन ओके. नक्कीच अगदी आपण बघितलं तर रन आहेत की नाही, आहेत ना, नाही आहेत, नाही घेतलेत. ओके पंचांनी सांगितलं की रनच नाही घेतलेत तिकडे. जवळजवळ आपण बघू शकतो की काय असेल तर अगदी हा मग इकडे आपण बघितलं फक्त नो असेल, 1 रन्स असेल आणि 1 रन्स नंतर हा फ्रीडचा चेंडू देखील असेल. भरपूर काही आपण बघितलं गोष्टी. 33 धावा, फ्रीडचा चेंडू पाहतोय आपण. कॅच सर्व चांगला पकडला होता गिरीशने परंतु चुकीची फोल्डिंग. फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा बुडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चेंडूला पकडण्याचा प्रयत्न जरूर केला असता गिरीशने परंतु मनीषला मध्ये याची गरज नव्हती. चित्र बिघडलं आणि चेंडू चालला बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार. 37 धावा फलकावर. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 3. भरपूर खराब प्रदर्शन पाहतोय आपण. मग खराब प्रदर्शन कुठे काय झालं की मग फील्ड प्लेसमेंट त्यानंतर क्षेत्ररक्षक चुकी नक्कीच होताना पाहायला मिळते कारण की गिरीशच्या हातामध्ये चेंडू जात होता तिकडे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, थोडंसं सरप्राईज केलं इथे. बॅटरला मात्र कमबॅक डिलिव्हरीज आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल 37च्या घरामध्ये षटकामध्ये फेकून झालेले चेंडू हे 4 आहेत. अजून सध्या अगदी आपण बघितलं ना तर मग जवळजवळ ना या षटकातील 2 चेंडू म्हणजेच काय तर 40+ धावा हा नक्कीच जोडण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा मनगटी फटका हवेत टोळवलाय, फिल्डर आलेत तिकडे परंतु लांब राहिलेत. चेंडूवर झडप घेण्याचा प्रयत्न होतो, चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. त्यांना माहित होते की चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत परंतु तिथे चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 4.
कैसे हैं आप लोग? Thank you, DJ. बघा आज उमेश तारवी यांची भरपूर इथे परीक्षा आहे, कारण की फील्ड प्लेसमेंट कुठे लावायचं काही समजत नाही आहे, कारण की सिनियर खेळाडू म्हणून आहेत या संघाला लीड करतायत आणि त्यांचा रोल मॉडेल भरपूर आता मात्र नक्कीच निर्णायक ठरते इथे रोल इथे याच मॅचमध्ये. काय घडलंय चेंडू तर नक्की चांगल्या स्वरूपाचा होता, परंतु किपरची चुकी आहे आणि त्याचा प्रत्यय पाहिला आपण. चेंडू झालाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळेल 22 चौकार 4. थँक्यू डीजे. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावफलक पोहोचला गेलाय 45च्या घरामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर उमेश येत आहेत आता. उमेश तारवी अगदी 2 बॅटर चंद्रकांत आणि अजयने चांगली बॅटिंग केली आहे. अगदी मी तर म्हणेन की अजयला तितकी जास्त संधी नाही, परंतु चंद्रकांत त्याच्या माध्यमातून चांगले योगदान दिले. पुलटा चेंडू होता उमेश यांचा. बॉलिंग ट्रॅकवर आज मात्र गोलंदाजीचा स्पेल मात्र त्यांना स्वीकारायचा आहे. का स्वीकारायचा आहे? कारण की त्यांच्याकडे आज भरवशाचे गोलंदाज आहेत ना, ते नाही आहेत. मग आज गिरीशवर भरोसा ठेवला. गिरीशने स्वतःला सिद्ध केला की मी या संघासाठी चांगला गोलंदाज बनू शकतोय. 3 विकेट आणि 7 धावा. परंतु जे सिनियर आहेत ना, मनीषने जास्त धावा आणि दिनेशने जास्त धावा. अवडेला अगदी आपण बघितलं तर थोडासा धीमा आलेला चेंडू पाहायला मिळाला. ही खासियत आहे उमेश तारवी यांचे. बघा एका काळामध्ये काजबाडा टीमसाठी भरपूर चांगलं क्रिकेट खेळला, परंतु आता वैयक्तिक जबाबदारी आणि वैयक्तिक जर आपण बघितलं तर जो म्हणतो ना आपण व्यवसाय म्हणजेच घरची जबाबदारी, ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर मग मीराबाईंदर महानगरपालिका मध्ये अगदी आपण बघितलं वरिष्ठ लिपिक म्हणून आपण त्यांना पाहतोय आणि ते कामगिरी असल्यामुळे क्रिकेटला जास्त वेळ देत नाही, परंतु क्रिकेटच्या प्रती अगदी आपण पाहिलं तर आपली भूमिका आहे, आपल्या संघासाठी नेहमीच कार्य करतायत. हलक्या हाताने मात्र खेळला जाते. चेंडूला सिंगल मात्र नक्कीच इथे मिळेल. आत्तापर्यंत जर गोलंदाजी बघितली तर उमेशची भरपूर चांगली झाली, कारण की जे रेग्युलर गोलंदाज आहेत ना त्यांना मार पडलाय. आज पार्ट टाइम म्हणून त्यांना गोलंदाजी करावी लागते आणि त्याचा फायदा देखील झालाय. आत्तापर्यंत 4 मध्ये 4च धावा दिल्यात. हो आणखीन एक चेंडू, आणखीन एक सुंदर चेंडू आपण पाहतोय. क्या बात आहे. म्हणतायत ना की जुनं ते सोनं, परंतु जितका सराव नाहीये, सरावाला वेळ देत नाहीये, तरी देखील चांगली गोलंदाजी केली आज. शेवटचा इनिंगचा वेट केलाय मात्र यावेळेला उडवलाय चेंडूच्या खाली फिल्डर आणि फिल्डरच्या हातामध्ये कॅच कलेक्ट केलाय. अखेरीस सफलता मिळाली आहे. 4 षटकाचा खेळ झालाय पूर्ण. धावफलक आपण पाहिला 49. काय कमबॅक करून दिला उमेशने आणि 50 धावांचं लक्ष्य काजूबडा संघाच्या समोर. पाहूया कशा प्रकारे पाठलाग केला जाईल. प्रत्यक्षात घेऊया एक ब्रेक. डीजेला संधी देऊया, गाणं ऐकूया आणि त्यानंतर मॅच मध्ये कमबॅक करूया.
थँक्यू डेव्हिड. चला ओपनिंगचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित पाठवा. आपण पाहतो टायगर ट्रॉफी 20-25 दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये अगदी आपण बघितलं तर मग लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मध्ये आपण तेजस सारवी मनीष कोल्हेकर यांना पाहतोय. हे दोन ओपनिंगचे खेळाडू मंद मंद पावलाने मैदानाच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी आपण बघितलं तर मग 50 धावा 12.5ची सरासरी प्रति ओव्हरमध्ये आणि ही सरासरी गाठली जाईल का. विकास बॉलिंग ट्रॅकवर एक चांगला व्हेरिएशन स्पेशलिस्ट गोलंदाज अगदी आपण बघितलं तर विकास सरवटे त्याला पाहतोय आपण. मॅजिक माड म्हणू शकतो आपण. तेजस तारवी स्ट्राईक एंडच्या दिशेने. मॅजिक माड म्हणजे जर बघितलं क्रिकेटच्या पटलावर अगदी आपण बघितलं की बॅट आणि बॉलच्या साहाय्याने मॅजिक करू शकतोय. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं ना तर मग स्वर गीत आणि गीत त्यांच्या माध्यमातून सुंदर अशी बनवली जातात. गायक स्वतः आहेत. अनेक अशी गाणी त्याने बनवलेत. गीतकार आहेत. प्रसिद्धी खूप मिळाली त्यांना आणि अनेक अशा सिरीज देखील त्यांच्या आपण पाहिल्या असतील युट्यूबच्या माध्यमातून. विकास सरवटे ज्यांना आपण पाहतोय. काय हे सांगतोय माहिती आहे का मित्रांनो, कारण की आपल्या समाजातील लोक आहेत. आपल्या समाजातील लोकांना पुढे नेणं गरजेची बाब आहे. कारण की आपण तर बघितलं मग नाहीतर बाकीच्या तर तयारीताच असतात. तेजस लेफ्ट हँडेड बॅटर समोर. विकास पहिला चेंडू घेऊन सज्ज आहे. 50 धावा प्रति ओव्हरमध्ये 12.5ची औसत आहे. पाहतोय आपण पहिला चेंडू. सामन्याला झाली सुरुवात. दोन टीम्सला शुभेच्छा. दोन टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. पहिला चेंडू अगदी धीमा टाकला गेला होता. फटका खेचला जातो लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू वेगाने प्रस्थान करत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेने अगदी जवळ चेंडूचा पाठला केला जातोय. मात्र चेंडूला अडवला जातोय का, परंतु नाही हे असे दृश्य पाहायला मिळालंय. आणि चेंडूला अडवताना असफल राहिले तिकडे अगदी आपण बघितलं तर फिल्डर. आणि पहिल्या चेंडूवर या पारीच जागाच करत असताना तेजसने ठोकलाय चौकार 4. थँक्यू बघा विकास थोडा धीमा टाकतात. लेग कटर गोलंदाजी जास्त हाताळतात, परंतु डावकऱ्या त्याच्या फलंदाजासाठी ऑफ कार्डर होईल. इन कटर यावेळेला बॅटच्या रडारमध्ये चांगला फटका. उत्तुंग फटका. किती धावा मिळतील पाहावं लागेल. आता मात्र येथील पंचांचा इशारा आणि यस हा झालाय स्फोट. मोठा ब्लास्ट. बिग ब्लास्ट. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे सो व्हेरी मच. अगदी आपण पाहिलं तर 2 चेंडूवर 2 बाउंड्रीज ठोकण्यामध्ये यश मिळालं. तेजस तारवी या खेळाडूला अटॅकिंग स्टार्ट मोठा फ्लाइंग स्टार्ट कन्वर्ट करून दिलाय. 50 धावा म्हणजेच काय 40 धावा हवे असतील अजून. हो यावेळेस थोडासा पुढे ठेवला गेला. धीमा केला. चेंडूला मात्र अगदी आपण पाहिलं तर थोडासा बाउन्स मिळतोय. खासियत आहे विकासची. कारण की मी पाहिलंय अनेक वेळा आपल्या गोलंदाजीच्या जादूमध्ये नक्की जाणतोय. सुरुवातीला धानिव संघातून खेळताना देखील आपण पाहिलं होतं या खेळाडूला, परंतु आता वैयक्तिक संघाच्या माध्यमातून खेळतोय. घरच्या संघातून खेळतोय. इम्प्रेस करण्याचा प्रयत्न यावेळेला पाहिलं. थोडेसे नाराज होत आहेत स्वतःवर. लेग मात्र थोडीशी बिघडली त्यांची. लेंथ बिघडली आणि त्यामुळेच लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा. 11 म्हणजे 12.5ची सरासरी आहे ना प्रति ओव्हरमध्ये. आतापर्यंत 3 मध्ये 11 आलेले आहेत. म्हणजे 3 मध्ये आणखीन चांगला धावा आल्या तर मग थोडा पहिला पण तर मोठा स्टार्ट म्हणजे जो स्टार्ट आपण बघितला होता ना की मग शिवसाई स्पोर्ट्स टीमने केला होता डॉट चेंडू. त्याच्याच अगदी आपण बघितलं तर थोडेसे लवकर खेळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं आता मनीषने चित्र पाहिलंय. काहीतरी सांगितलंय जाऊन काय करायचंय कसं करायचंय. थोडासा इशारा देखील दिलाय. सतर्क मात्र नक्कीच राहण्याचा इशारा देखील असेल. आणि दुसऱ्या बाजूने की विकासला देखील माहिती आहे की या मुवमेंटला कसं हँडल करायचं आहे. तर बाउंड्री गेल्यात तर वेट करून खेळला जातोय चेंडूला. आता एक धाव मात्र मिळेला सिंगल रित्या. धावफलक 1 ने 12. बघा 12.5ची सरासरी. चेंडू फेकून झालेत 5. म्हणजे जे काय पहिल्या 2 मध्ये आल्या होत्या किती 10.
परंतु त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक, गुड कमबॅक ह्याला म्हणतात कमबॅक. एक चांगल्या खेळीची निशाणी. मनीष आता स्ट्रायकेनकडे, उजवा त्याचा खेळाडू. आज या टीममध्ये मला तरी वाटतं की कृष्णा देखील नाही आहेत आणि त्यामुळेच मग त्यांचे देखील कमी उणे भासेल. आणि त्याचनंतर मयूर देखील नाही आहेत आणि गणेश देखील नाही आहेत या टीमचा हिस्सा. स्लो टाकला गेला होता, चेक केला, शॉटला. ओ यावेळेला अगदी आपण बघितला अर्ध्या मनाने अधुऱ्या मनाने खेळलेला फटका घात झाला असता, कारण की हा कॅच पकडला असता तर नक्कीच मी तर म्हणेन संपूर्ण हा मॅच आहे ना शिवसाई स्पोर्ट्स टीमच्या हातामध्ये आला असता. परंतु विकेट मात्र मिळाली नाहीये. नशिबाची साथ होती. पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली पलकावर बिनबाद 14. थँक्यू सो व्हेरी मच डी जे जयेश. बॉलिंग ट्रॅकवर जयेश फरले. ओव्हर नंबर 2 असेल आणि ओव्हर नंबर 2 मध्ये तेजसने एक चौकार एक षटकार, त्यानंतर थोडं स्ट्रगल केलं. शेवटच्या बॉलवर मनीषला जीवनदान मिळालं. 18 चेंडू आणि 36, सरासरी अजून देखील 12ची आहे. काहीतरी शतरक्षणामध्ये जास्त नजर टाकली जाते विकास यांच्या माध्यमातून. फील्ड सेटअप डीपमध्ये बाउंड्री रायडर्स तैनात केलेत. सध्या तरी आपण बघितलं तर मग डीप स्क्वेअर लेगला एक रायडर्स तैनात केला जातोय सेनापती रक्षण करण्यासाठी गडाचा. परंतु या गडाचं रक्षण करत असताना गड राखला जाईल की नाही ते देखील पाहायला मिळेल. उचले घेणारा चेंडू होता आणि मन बाउन्स इथे पाहायला मिळतो. एक्स्ट्रा बाउन्स पंच इथे इन्व्हॉल्व आहेत. पहिलाच चेंडू आणि अगदी आपण बघितलं तर तो वाईड आणि बाउन्सर, एक बाउन्सरची चेतावणी गोलंदाजाला मात्र दिली. अगदी चर्चा करायची झाली तर तेजस लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक एनकडे. ओ यावेळेला चुकी केली. नो बॉल हाताळला गेलाय, नो चेंडू हाताळला गेलाय. पंचांनी लगेच सांगितलं होतं आणि 22. आणि इकडे अगदी बघितलं पण तर मग 1+1 2 धाबा मोफतच्या स्वरूपात, म्हणजे ऑलरेडी आतापर्यंत मोफतच धाबा आले 3. 17च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेला. आता काहीतरी नक्कीच बदलताना पाहायला मिळेल. संधी आहे आता मनीषकडे. फ्री हिटचा चेंडू, फ्रीडम आहे. हिटचा चेंडू पाहतो मनीष साडे, उडवण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण बघितलं हवेत चेंडू आहे, परंतु चेंडूच्या मागे स्वतः किपर आले होते. तरी कॅच पकडलं असतं तरी नुकसान झालं नसतं, कारण की फ्रीटचा चेंडू होता. एक मोठा फटका खेळण्याची संधी आली होती, मेजवानी होती ती गमावली आहे. बघा कॉन्फिडन्स नाही आहे, काजूपाडा टीम स्ट्रगल करते. ते 2 फटके आलेत परंतु त्याच्यामध्ये देखील तितका कॉन्फिडन्स मिळालेला नाही आहे तेजसला. त्यानंतर देखील स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत. या षटकामध्ये जर आपण बघितलं तर चेंडू फेकून झाला एक. स्लो टाकला, धीमा टाकला, अगदी आपण पाहिलं तर विकेट किपर चुकले गेले. बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होत नाहीये. थोडं स्ट्रगलीचा काळ सुरू पाहायला मिळते. मी तर म्हणेन की थोडंसं लक होतं, कारण की 2 बाउंड्रीज मिळाल्या. त्यानंतर असे काही फटकेच दिसले नाहीये. प्रॉपर टायमिंग, टी फॉर टायमिंग, प्रॉमिसिंग शॉट मात्र आत्तापर्यंत बॅटमधून कन्वर्ट झालेले नाही आहेत. कुठेतरी आपण बघितलं तर फॉर्ममध्ये यावं लागेल, अन्यथा नक्कीच जर अशा प्रकारचा परफॉर्मन्स राहिला तर कुठेतरी मग मागे पडताना पाहायला मिळू शकते काजूपाडा टीम. स्टेप आउट येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता मनीषच्या माध्यमातून आणि मन बाउन्स पाहायला मिळाला इकडे पुन्हा एकदा. चेंडू फेकून झाले 3. धावफलक आहे 19च्या घरामध्ये. रिव्हर्सचा फटका यावेळेला माइंडसेट शॉट आणि चेंडू पाहिला चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्याने 4 धावांसाठी चौकार.
गोलंदाजी आपण पाहिली तर या वेळेला पंचांच्या मनामध्ये शंका. वाईटसाठी मात्र पंचांनी घेतलेला इथे रिव्ह्यू आहे. पंचांच्या मनामध्ये शंका आणि मग शंकेचं निवारण करण्यासाठी आमचे पंच येत आहेत. बघा तिसऱ्या अंपायरने निरीक्षण केलं आणि सांगितलंय इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळते. धावफलक आहे 23-27 धावा आणखीन हव्या आहेत. या षटकातील चेंडू पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे 5. हा फटका चांगला आहे, दर्जेदार आहे, पॉवर आहे, फटक्यामध्ये दम आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. मनीषच्या बॅटमधून अखेरीस मात्र संपर्क चांगला झाला आणि त्या संपर्काने मात्र आत्मविश्वास वाढला. मिळेल हा चौकार. या चौकाराने टीमच्या टोटल मध्ये वाढ. टीमची टोटल 27. सुस्वागतम सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. थोडंसं अगदी आपण बघितलं तर मग थंडा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्या थंडा खेळायला मात्र थोडंसं आता गरम होताना वेळ लागणार नाहीये. काय वेळ लागणार नाहीये? कारण की आता येणारी चेंडू अगदी आपण बघितले की 12 आणि या 12 चेंडूमध्ये 23 धाव्यांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर येतील आता तिसऱ्या षटकासाठी मिस्टर अजय फर्ले, शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा टीम. कशा प्रकारे आता मात्र खेळ दर्शवेल, कमबॅक करताना पाहायला मिळेल का? या षटकामध्ये भरपूर धावा गेल्या. तेजस स्ट्राईक एंडकडे सुरुवात चांगली केली तेजसने, परंतु फिनिश चांगलं करतील का? हा चेंडू अगदी आपण बघितला तर ऑफस्टम्पच्या जवळ पंचांनी निरीक्षण केलंय. पंच म्हणतायत की हा आहे हा वाईड. वाईड आहे, एक्स्ट्रा रन्स मिळेल, त्यामुळेच मार्जिन ऑफ फेरर आपण बघितलं तर मग येणारे 12 चेंडू आणि आता 22 धाव्यांची गरज. असं म्हटलं जाते ना, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में अपने टीम के साथ खड़ा वही होता है सबसे बडा. परंतु काय गोष्ट झाली माहिती का एक मित्रांनो, की विकेट आतापर्यंत कोणत्या प्रकारची मिळवण्यामध्ये यश नाही मिळालंय. हो, पुन्हा एकदा आपण बघितलं तर खराब गोलंदाजी. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून बीमार हाताळला जातोय. हा बीमार चेंडू फलंदाजाला बीमार करण्याच्या अनुषंगाने हाताळला होता, परंतु आता कदाचित गोलंदाजच बीमार होतील की काय असं चित्र, आता प्रश्न आम्हाला देखील पडलाय. का? कारण की आता पुढचा चेंडू मिळेल फ्री हिट, फ्रीडम मिळेल आणि या फ्रीडमच्या सहाय्याने मात्र आपण पाहिलं तर एक चांगला फटका, इव्हन क्वालिटी शॉट मात्र इथे पेश केला जाईल का? फ्रीडम असेल तेजसकडे. अजय परले फ्रीडचा बॉल घेऊन रेडी तेजससाठी. अगदी आपण बघितलं लाईन कुठली आहे, लाईन कुठली आहे, तर लाईन ही खराब आहे. दिशा खराब तर दशा खराब. आणि अगदी आपण बघितलं एक्स्ट्रा मिळतोय पुन्हा एकदा. आतापर्यंत एक्स्ट्रा किती आल्यात तर एकही चेंडू आलेला नाहीये, 3 एक्स्ट्रा आल्यात. फ्री हिटचा चेंडू असेल पुन्हा एकदा. सिग्नल तर ऑन आहे, फायदा उचलला जाईल का?
हो, सुंदर चेंडू फ्रीडचा चेंडू होता, अगदी ब्लॉक हॉलमध्ये हाताळला जातोय. त्याच्या सॅनचा एकच विचार होता की फक्त प्रहार करायचा, पण चेंडूला रीड करायला हवा होतो. कशा प्रकारे नक्कीच प्रहार करायचा आहे, नक्कीच पंच काहीतरी सांगता येतं. बॅकफुटला पंच केला जातोय समोरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण तर छान झालंय. धाव मात्र मिळेल एक. त्याची स्ट्राईक धाव मिळेल. संघाची टोटल मध्ये वाढ. संघाची टोटल पोहोचली आहे 31च्या घरामध्ये. आणखीन अगदी आपण बघितलं तर 19 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 19 धावा. मनीष स्ट्राईक एंड कडे. हो, बॉल, ड्रीम बॉल, सुपर. कारण की अशा प्रकारे आपण बघितलं चेंडूला सोडून देणं चुकी करू शकताय तुम्ही, आणि तेच केलंय. चुकीचा खामियाजा भोगावा लागतोय आणि क्लीन बोल्ड. सकाळचे उठून ग थंड्याची कोमारी लागली, पैसले थंड्याची कोमारी लागली. दादा चालीत मोडलं थँक्यू. क्रिकेटच्या बटलावर जर आपण मैदानात असेल ना, आपल्याला देखील भान असायला हवं की आपण आहोत कुठे. तिथे आपण बघितलं लहान मुलं आहेत तिथे. पंच काहीतरी इशारा देत आहेत, परंतु इशारा आम्हाला काही समजत नाही आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश कोलेकर. चेंडूला दिशा दिली फक्त लॉंग लेगच्या दिशेने. टेक्निकली चांगला फटका बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रस्थान करतोय आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. आल्या आल्या केलाय साजरा दिनेशनं आपल्या बॅट मधून चौकार. थँक्यू डीजे. ओके, आता दिसला कारण की झाड आहे त्यामुळे दिसत नव्हतं. लहान मूल बसलेलं आहे त्या झेंड्याच्या जो स्टँड आहे तिकडे. त्या लहान मुलाला विनंती करतो की आपण बाहेर बसा प्लीज. मला वाटतं आणखीन काही मुलं आहेत तिकडे, त्यांना रिक्वेस्ट करतो की बाउंड्री अडली नाही पाहिजे तिकडे, दुसरं काही नाहीये. चला जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. चौकार आलाय. धावफलक 35च्या घरामध्ये पोहोचला गेलाय. पंच पुन्हा एकदा ऍक्शन दर्शवतात की वाईड आहे. आणि जणू काही आपण बघितलं ना की जिथे या ओव्हरला ना आतापर्यंत आपण बघितलं तर संपायला किती वेळ लागेल, कारण की भरपूर लांबल्याचं षटक झालंय. आतापर्यंत 8 चेंडू फेकून झाले. धावफलक 36च्या घरामध्ये पोहोचलाय. 14 धावा आणखीन हवे आहेत. 8 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा लाईन तीच. खराब लाईन, खराब नतीजा. अशा प्रकारची गोलंदाजी तुमच्या संघाला अडचणीमध्ये घेऊन जाईल. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे जवळजवळ लांब लचक आपण बघितलं तर 9 चेंडू फेकून झालेत, परंतु लिगल ते 4च झालेत. एक्स्ट्रा तर भरपूर आल्यात, परंतु यावेळेला बॅटची कडा टॉप पेच झाला होता. लॉंग स्टॉपला मात्र चेंडू थांबणार नाहीये. साथ मिळाली नशिबाची आणि नशिबाची साथ मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार मिळतील धावा 4. थँक्यू सो व्हेरी मच. हॅलो. 7 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. 7-9 वाला मुकाबला आता झालाय. फटका समोर खेचलाय. दम नाहीये फटक्यामध्ये. फिल्डर आले तिकडे. कॅच कलेक्ट केला जाईल. विकेट डाऊन झाली आहे. या विकेटने मात्र आपण पाहिलं तर कमबॅक मिळालंय. कमबॅक मिळाले, परंतु आपण पाहिलं तर इथे या 9 धावा वाचवण्यामध्ये सफलता मिळेल का? अगदी चांगली गोलंदाजी झाली तर रोखल्या जातील, परंतु नुकतीच झालेली गोलंदाजी झाली तर मग इथे पूर्ण होऊ शकते. परंतु मागे झालेल्या चुका तुम्ही मागे सोडून द्या. पुढे काय करता येईल, कसं करता येईल, अंतवाला तर सब वाला, आणि ते मात्र करताना पाहायला मिळेल का शिवसाई स्पोर्ट्स टीम? पाहूया, डीजेकडे जाऊया, गाड्या ऐकूया आणि या 6 चेंडूसाठी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया.
थँक्यू बघा मी तर म्हणेन की ज्या प्रकारे षटक फेकला 11 चेंडूचं, परंतु 11 चेंडूमध्ये मी तर म्हणेन थोड्याशा कमीच धाबा खर्च केल्या. 11 मध्ये फक्त 14च खर्च केल्यात, कारण की यापेक्षा जास्त देखील वसूल झाल्या असत्या. उमेश तारवी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 9 धाबा. जसं म्हटलं जाते की बदलता रहता है समय का फेरा, माना की जिंदगी में अभी अंधेरा, थोड़ी सी हिम्मत रखना तुम मेरे देश, क्योंकि एक दिन आएगा आपके लिए एक नया सवेरा. डेफिनेटली आपण पाहतोय गणेश फरले बॉलिंग ट्रॅकवर. 6 मध्ये 9 डिफेंड केला जाऊ शकतील का? हो हो, आपटून टाकण्याचा प्रयत्न इथे होता. पंच इथे आहेत सहमत स्क्वेअर लेगचे आणि होकार मिळालाय मुख्य पंचांच्या माध्यमातून देखील, आणि सांगितलंय की इथे असेल हा व्हाईट प्लस 22 दोन मिळतील एक्स्ट्रा. म्हणजेच काय, आता मॅचची परिस्थिती आलेली आहे जवळजवळ 6 चेंडू आणि 7 धावा. अगदी आपण बघितलं या वेळेला हा चेंडू वेध घेणारा पाहायला मिळाला बॉडीचा, परंतु धाव रोखण्यामध्ये यश मिळेल का? अगदी एकतर मिळाले. उमेश यांचे प्रयत्न होते धाव घेण्यासाठी, परंतु एक बाईचा इशारा देखील मिळेल. जवळजवळ आपण पाहतोय की मॅच इथे क्लोज येऊ शकते. एक धाव किती महत्वाची आहे, कारण की नक्कीच जाणीव असेल, कारण की शिरतरच्या मैदानावर देखील अशाच प्रकारच्या काही सिली मिस्टेक होत्या, त्या मागात पडल्या होत्या. नक्कीच सगळ्या मागच्या गोष्टी ज्या चुका दुरुस्त करायची एक संधी मिळत असते ना, आता ती संधी पुन्हा एकदा आहे की पुन्हा एकदा अगदी आपण बघितलं एक सिली मिस्टेक झाली तर मॅच हातातून जाऊ शकते. परंतु काय होईल, 5 मध्ये 6 सामना जिंकण्यासाठी काजूपाडा टीमला. दिशा दिली चेंडूला, मागे पाहिलं क्षेत्ररक्षण छान झालंय, डायरेक्ट हिट देखील झालाय, परंतु अगदी जवळ आहे. धाव मात्र जास्त मिळणार नाहीये, एक मिळते. बघा एका धाबेसाठी किती संघर्ष करावा लागतोय, किती मात्र आपण पाहिलं तर धावपळ करावं लागतंय. कारण की ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की आतापर्यंत 50 धावा, परंतु मनीषची विकेट, त्या विकेटने थोडंसं आपण बघितलं की मोमेंटम दिला, परंतु दिनेशच्या विकेटने, दिनेश आले त्याने 2 चौकार लगावले, थोडंसं मोमेंटमला हेरलं, परंतु आपल्या संघाचा विजय साजरा करू शकले नाहीये. आणि त्यामुळेच आता पाहिला पण तर मग हा चेंडू पाहिला आपण, मागे चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि सरळ निघून गेलाय सीमारेषा पार चौकार. आता एका धावेची गरज, म्हणजेच काय 3 चेंडू 1. कालचा दिवस आठवला, कदाचित अशा स्थितीमध्ये आला होता टीम मडवीपाडा, आणि त्या स्थितीतून मात्र आपण बघितलं की ती धाव झाली नव्हती, कारण की तेव्हा अगदी आपण बघितलं होतं ना की 2 मध्ये 1 हवी होती आणि ती झाली नव्हती. म्हणजेच काय तर दोन्ही डॉट चेंडू खेळला गेला होता फलंदाज आणि नाराज झाले होते, परंतु आता 3 मध्ये 1 प्रेशर नसेल उमेश्वर. एका धावेचा प्रयत्न इथे, हो काय घडलंय, डायरेक्ट हिट झालाय, सुपर हिट झालाय आणि इथे काम फिट झालाय असं म्हणू शकतोय फलंदाज बाद. दोन चेंडू आणि 1 धावा, आणि तेच आता चित्र डोळ्याच्या समोर. तेजस तारवी, कालच्या दिवसामध्ये मनीष तारवी होते, आज तेजस तारवी आहेत. कालच्या दिवसामध्ये मनीष तारवी यांचा फुल ऑन धमाल शो बघायला मिळाला होता, सगळ्यांना मात्र इम्प्रेस केलं. जवळजवळ 7,500 रुपयाचं पारितोषिक देखील कालच्या दिवसामध्ये त्या संघाने पटकावलं.
आणि जबरदस्त परफॉर्मन्स 150 जवळजवळ 18 चेंडूमध्ये 60 धावा. आता बघा खेळाडूचे शेजारी वाढले. शॉट लेग लिमिट ऑफ जवळजवळ 2-1 हे समीकरण डोळ्याच्या समोर. सामना कोणता संघ जिंकेल हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवर धाव आली तर गेम खल्लास आणि या चेंडूवर धाव नाही आली तर मग फुल धमाल. ओहो काय झालंय रिस्की रन होता. नशिबाची साथ नेम चुकला आणि गेम चुकला आणि अगदी आपण बघितलं सामना जवळ लगभग शेवटच्या क्षणापर्यंत जिंकला. म्हणजे काय मजा आली आहे ना जबरदस्त मजा. कारण की जवळ ज्या प्रकारे हा नेम जर डायरेक्ट हिट लागला असताना तर आली असते असली खरी मजा. परंतु सामना जिंकला काजूपाडा टीमने. अभिनंदन त्यांचे. आणि टपलक म्हणूया शिवसाई स्पोर्ट्स पेलार या टीमला ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांचे नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय.